तुम्ही विष्णूचा उल्लेख केला, तर विष्णूचे वेगवेगळे रूपं आहेत किंवा त्याचा हो. आकार आहे. तर त्याच्यामागे काय संदेश किंवा त्याचं रूप असण्याचं तुम्हाला काय समजलेलं एक कोड आहे म्हणजे? त्याच्या आयुधांवरनं कळतं. म्हणजे उदाहरणार्थ गदा ही शक्तीचं प्रतीक आहे. सुदर्शन चक्र हे काळाचं प्रतीक आहे. त्याच्या हातातलं जे पद्म आहे म्हणजे कमळ आहे, हे पवित्रतेचं प्रतीक आहे आणि शंख आहे, हे ज्ञानाचं प्रतीक आहे. पालनकर्ता असा आहे, की त्याच्याकडे शक्ती आहे, त्याच्याकडे काळ आहे, काळावर जय मिळवलेला आहे, त्याच्याकडे पवित्रता सुद्धा आहे, त्याच्याकडे ज्ञान सुद्धा आहे. असा जो कोणी आहे, तो प्रजेचं पालन करण्यास अत्यंत युक्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक जेव्हा सिंहासनावर बसत होते, तेव्हा हातात विष्णू मूर्ती घेऊन होते. हं. तर तुम्ही जर वर्णन वाचले तर. त्यामुळे विष्णू हा पालनकर्ता आपला आहे आणि जर आपल्याला निदान विष्णूचा भक्त जरी व्हायचं आहे, तर ह्या 4 गोष्टी आपल्या अंगात तर असल्या पाहिजे. हं. आपल्यात पवित्रता असली पाहिजे, आपल्यात शक्ती असली पाहिजे आणि आपल्याला ज्ञान मिळालं पाहिजे. ज्ञान घेणं किती महत्वाचं आहे.